श्री स्वामी समर्थ. हे कांद्याचं रोप आम्ही बेनतोय सकाळपासून आणि कांद्याचं रोप पावसामुळं असं पातळ पण झालेलं आहे आणि पातळ झाल्यामुळं त्याच्यात जन्माचं गवत झालंय, मरणाचंच. आणि गवत काढून 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 फेस आलाय तोंडाला नुसता. जेवढी रिकामी जागा दिसते तेवढी ती गवतच तेवढ्या जागेत होतं. आणि कसलं उंदर रख 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 करते. ओमडे सोने आलाय ना तोडायला, उरकल ना? किती कट राहिल्यात? होय, 5 कट आहेत ना? होय, जाळ्या व्हायला आल्या काय? उचला गो. बर, हा हा हा. लय ऊन लागते बाबा, जीव जायची बाजू आहे. गवतांना तरी काय जोर आलाय, गवतांना तरी काय जोर आलाय. 8 दिवसातच आले ते सारं बिया नाही परत. तंबाटी तोडलेली जाळ्या वाहत्यात. त्या समोरच्या बागात तोडा चालू आहे. आणि असे गवत काढलेली, लय गवत काढून काढून जीव उमाऱ्या घामाऱ्या झालाय नुसता. हे असे बेंदलेले वाफे बघा कसे दिसतात. आणि हे गवताचे वाफे, त्यात गोळू झालाय, लवाळा झालाय, शिपरूट झालाय. लय गवतांना उता आलाय. का त्या गवतांना म्हणायचंय? पाऊसच पडतोय गवतासारखा. हे काय, ह्या आता हे 2 वाफे बेनायचे राहिलेत. तोंड वाजतंय नुसतं उन्हाने. ऊन तर नको 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 झालंय उन्हाने. असं सकाळपासून आम्ही आता बेनतोय. बेनायला पण दिसनामुळं माणसं 1-2च भेटलेली. इतकं गवत असं निघतंय, अर्ध्या वाफ्यातच एवढं गवत निघालंय. काय गवतांना तरी उता आलाय. 8 दिवसात एवढं बेनायला आलंय परत. कसं काय माणसानी पिकं करायची? आणि आता नाही बेनावं तर आठवडाभर घरी राहायचं म्हणलं तर मग जंगलच होईल. डोक्याला लागायला येईल गवत आणि रोप सगळं बाद होईल. रोपाच्या वर गवत जाईल. उन्हाने तर जीव चाललाय नुसता. हे काय अशी एवढी गवत झाल्यात. रोप कमी पण गवतांनाच उता आलाय. काय झालंय ते? आणि आता ही मिरची पण अशी बियाणायला आली. हळदीत मिरची लावलेली. हे काय काँग्रेस किती झालाय बघा. काय हो करायचं बाई ह्या गवताला? बघितलं ना गावात? तुम्ही काय करताय? आवाज येई ना हो. बेनताय वय? बरं बरं बरं. हे बघा, हे काँग्रेस केवढा झालाय. काय करायचंय? आणि आता ही मिरची तुम्हाला दाखवते. ही शापू, ही शापूची भाजी आहे. आणि कोथिंबीर मी लावलेली आहे. पावट्याचा वेल आहे हा. ही कोथिंबीर. आणि हे गवत आहे बघा मधी.
आता हे मिरचीच्या झाडांना हे मिरच्या लागल्यात. ही फुलं पांढरी. मिरचीच्या झाडाला बघा एक मिरची आता अशी लाल झाली. आता मिरच्या ह्याला अशाच लाल होणार. दिसते का मिरची? उन्हामुळं काय माहिती दिसतंय का नाही. लय ऊन रक 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 करते. तुटली झाडाची मिरची. लय ऊन लागतंय. ही मिरची झाडाखाली पडली. अशा ह्या मिरच्या लागलेल्या आहेत झाडांना पण. आता हे मिरच्या पण तोडायला येतील. कामाला काम लागलेलंच असतं शेतकऱ्याला. दिसतात का झाडांच्या मिरच्या? ऊन नुसतं रक 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 करतंय. त्यामुळं पण मला पण कळत नाही दिसतंय का नाही दिसतंय. तुम्हाला व्हिडिओ कसा दिसतोय ते मला पण नाही कळत. हा पावट्याचा वेल आहे आणि शेजारीच तंबाट्याची झाडं. आता ही तंबाटी तोडायला लागतील. शेतकऱ्याची दिवाळी शेतातच असते बघा. आम्हाला रात्रीचा पदार्थ करायला लागतो दिवाळीचा. संध्याकाळची पदार्थ करावे लागतात ह्या कामामुळं. आता ही तंबाटी तोडायला आलेत म्हटल्यावर तोडणं भागच आहे आम्हाला. लईच गवत झालंय. तापशेपीने तर लईच गवत होतंय. ही शापूची भाजी अशी मोठी झालेली. आता नेमकी भाजी होईल. चांगली झुपक्यासारखी भाजी झाली, फुलली. आता एक अर्धी मिरची तोडायलाच आलेली झाडाची. आणि गवत पण दाबून झालंय बघा मिरच्यांमध्ये. थोडीशी वाऱ्याची झुळूक आली तरी बरं वाटतंय. कोथिंबीर बघा कशी वाऱ्याच्या झुळकानी कशी हलती. हे पावट्याची वेल आणि असा काँग्रेस झालाय बघा मोठा. लईच गवत झालंय. कधी बेनायला आता उरकल तेव्हा बेनायचं. अशी मिरची आता तोडायलाच लागणार आहे बघा. हळद आणि हळदीच्या बाजूलाच मिरची लावलेली. आणि हे पावट्याचे वेल ते हे दिसतं ते तुम्हाला. आणि त्यात अशी कोथिंबीर पण लावलेली पावट्याच्या वेलांमध्येच. कुठलंही पीक लावलं की पिकाला जोर कमी, गवताला जोर जास्त असतो. आणि ते गवतं काढून काढूनच नको आम्हाला झालंय. जीव नुसता असा कासावीस होतोय उन्हाने. ऊन इतकं लागतंय. तवा तापलेला कसा असतो तसे पायाला चटके बसतात आणि वरून डोक्याला चटका बसतोय. एवढं ऊन जिव्हारी लागतंय. बघा आता हे मिरच्यांमध्ये पण लय झालेत गवत. लय बेनायला आलंय. सगळंच बेनायला आलंय. आणि ज्याचा त्याचा सण असल्यामुळं सणाचंच काम करायला घरी काय वेळेस 2-3 तास शेतात काम करायचं आणि मग घरचं काम करायला जायचं. मला सणाच्या दिवसात करावं लागतंय. ही वांग्याची झाडं. आता वांगी पण आल्यात बेनायला बघा. त्याला आता कळ्या लागायला लागल्यात फुलाच्या. अशा कळ्या लागल्या छोट्या छोट्या बघा.
वांग्याची झाडं पण झाल्यात मोठी, पण गवतच झालंय. आणि असा पाईप जरा इथं असं लिकेज झाल्यामुळे इथं पाणी पाईपाचं गळालंय. हा पाईप लिकेज झालं मध्ये जरा. व्हिडिओ कसा दिसतोय ते मला काय उन्हामुळे दिसतच नाही, पण मी आपलं दाखवते तुम्हाला. मिरच्यांच्या झाडांमध्येच वांग्याची ह्याची झाडं लावलेली आहेत. मिरची एकारी तोडायलाच आलेली. अगं बाय 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 बाय, लय ऊन लागतंय, लय ऊन लागतंय. अशी गवत झालेत बघा किती. गवताचा पूर आलाय नुसता वावरात.